Good morning friends. Today we are going to learn VI characteristics of a transistor. In last lecture we had seen that different configurations of transistors like common base configuration, common emitter configuration and common collector configuration. आपण त्याच्या सर्किट डायग्राम स्टडी केल्यात. त्यानंतर इनपुट आणि आउटपुट चे टर्मिनल्स किंवा पॅरामीटर्स आपण बघितलेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ट्रान्झिस्टर स्टडी करणार आहोत. म्हणजे बिहेवियर ऑफ ट्रान्झिस्टर ऑब्झर्व्ड विथ द हेल्प ऑफ VI कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आपण जेव्हा ट्रान्झिस्टरला इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो तेव्हा ट्रान्झिस्टरमधून आपल्याला आउटपुट करंट मिळतो. बरोबर आहे. तर आपल्याला हेच ग्राफच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. The behavior of a transistor is observed with the help of VI characteristics. There are two types of characteristics. One is input characteristic, another is output characteristic. Now, the input characteristics of a transistor gives the relationship between input current and input voltage for a constant output voltage. म्हणजेच काय, आता बघा, जर समजा आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जर घेतलं तर याच्यामध्ये इमिटर कॉमन आहे, बेस इनपुटला येतो आणि कलेक्टर आउटपुटला जातो. बरोबर आहे. तर आपण इनपुट व्होल्टेज जे अप्लाय करतो ते बेस आणि इमिटरमध्ये अप्लाय करतो. आउटपुट व्होल्टेज जे घेतो आपण ते कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस घेतो. म्हणजे इनपुट व्होल्टेज VB, आउटपुट व्होल्टेज VC, इनपुट करंट हा बेस करंट आहे IB, आउटपुट करंट हा कलेक्टर करंट आहे IC. मग इनपुट कॅरेक्टरिस्टिक कशी ड्रॉ केल्या जाते, तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन द इनपुट पॅरामीटर्स विथ रिस्पेक्ट टू कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. मग इनपुट पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, तर इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेज आणि आउटपुटचा त्या टायमिंगला व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचा आहे. दिस इज कॉल्ड ॲज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड वन, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. Output characteristics of a transistor gives the relationship between output current and output voltage with respective constant input current. म्हणजेच काय, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ही आपण आउटपुट पॅरामीटर्समध्ये ड्रॉ करत असतो. त्याच टायमिंगला इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवायचा. आता आउटपुटचे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत, तर आउटपुट करंट आहे, आउटपुट व्होल्टेज आहे आणि त्याच टायमिंगला इनपुट करंट कॉन्स्टंट ठेवणार आपण. दिस इज कॉल्ड ॲज द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ ट्रान्झिस्टर. ओके, these are the two types of characteristics. One is input characteristic, another is output characteristic. VI characteristic in a common base configuration. आपण कालच्या लेक्चरमध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशनची सर्किट डायग्राम स्टडी केली. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की जंक्शनचा सेंटरचा जो पॉईंट आहे त्याला बेस म्हटलेला आहे. ज्या टर्मिनलवरती ॲरो आहे त्याला आपण इमिटर असं म्हटलेलं आहे आणि ज्या टर्मिनलवरती ॲरो नाही आहे तो कलेक्टर टर्मिनल आहे. आता या ठिकाणी दिसतंय आपल्याला सेंटरचा बेस टर्मिनल IB ज्यावरती आहे त्यावरती तो ग्राउंडला कनेक्टेड आहेत. इमिटर आणि बेसमध्ये इनपुटचं व्होल्टेज अप्लाय केलं आहे आणि कलेक्टर आणि बेसमध्ये आपण आउटपुटचं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. ओके, तर आपण इनपुट देताना इमिटर विथ रिस्पेक्ट टू बेस देतो आहे आणि आउटपुट घेताना कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू बेस घेतो आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॉट आर द पॅरामीटर्स ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन, तर इनपुट करंट IE, आउटपुट करंट IC, इनपुट व्होल्टेज VEB, आउटपुट व्होल्टेज VCB. VEB is nothing but emitter to base with respect to emitter with respect to base. VCB is nothing but voltage between collector and base. This is called as output voltage. Okay, this is the circuit diagram of common base configuration. Okay, the input characteristics is a curve plotted between input current and input voltage at a constant base voltage.
आत्ताच सांगितलं आहे आपण की इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन दी टू इनपुट पॅरामीटर्स विथ अ कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. मग दोन इनपुटचे पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत, तर इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेज. इनपुट करंट आहे IE, इनपुट व्होल्टेज आहे VEB. त्याच टायमिंगला कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला आउटपुट व्होल्टेज VCB. ओके, किपिंग VCB कॉन्स्टंट, एक्झाम्पल 2 व्होल्ट. समजा 2 व्होल्टवर त्याला कॉन्स्टंट केलं, बरोबर आहे. आणि नोट डाऊन IEB फॉर डिफरंट VEB. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे VCB जो आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा. आपण VEB चेंज करणार आहोत. VEB 1 2 3 4 5 6 असा व्होल्टेजने चेंज करत चालणार. त्या टायमिंगला आपल्याला इनपुटचा करंट जो व्हॅरी होतो आहे त्याला नोट डाऊन करायचा आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दिसतंय बघा, वाय ॲक्सिस जो आहे तो इमिटर करंट आहे इन द रेंज ऑफ मिली ॲम्पियर. एक्स ॲक्सिस जो आहे तो इनपुट व्होल्टेज आहे VBE बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर. आता आपल्याला काय करायचं आहे, इमिटरचं व्होल्टेज बेस इमिटरमधलं जे व्होल्टेज आहे एक्स ॲक्सिसवरचं ते व्हॅरी करायचं आहे आणि आउटपुट इनपुटचा करंट मेजर करायचा आहे. इमिटर करंट इज व्हेरी स्मॉल when emitter base voltage is below to the knee voltage. After knee voltage the emitter current increases rapidly. म्हणजेच काय होतं आहे बघा, इथे डायोडचाच फंडामेंटल आपण यूज करतोय. जर समजा तुमचा ट्रान्झिस्टर बनवताना तुम्ही सिलिकॉन मटेरियलचा डायोड जर यूज केला असेल तर आपल्याला माहिती आहे 0.7 नंतर डायोड ऑन होतो आणि त्या सर्किटमधून करंट हा सडन इन्क्रीज होणं सुरू होतं. ओके, आता आपण सुरुवातीला काय केलं आहे, VBE एक्स ॲक्सिसवरचं व्होल्टेज थोडं थोडं वाढवणं सुरू केलं आहे. करंट वाढतो आहे का, नाही वाढत आहे. एकदा नी पॉईंट आला, कट इन व्होल्टेज आलं की ज्या पॉईंटला डायोड ऑन होतो त्यानंतर तुमचा सर्किटमधला करंट सडन इन्क्रीज झालेला आहे. ओके, आता पहिली कंडिशन VCB इज इक्वल टू 1 व्होल्ट. तो आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं, इनपुटचं व्होल्टेज आपण चेंज केलं, त्या टायमिंगला करंट किती मिळाला आपल्याला 6 मिली ॲम्पियर. इथे एक VCB इक्वल टू 1 व्होल्टवरती लाईन दिसते. सेकंडली आपण VCB वाढवला, 10 व्होल्ट केला. पुन्हा VBE चेंज करत करत गेलो, डायोड ऑन झाला, VCB कॉन्स्टंट आहे, IE मिळाला तुम्हाला 7 व्होल्ट, 7 मिली ॲम्पियर. ओके, नंतर तुम्ही VCB आउटपुटचं व्होल्टेज वाढवलं, 20 व्होल्ट केलं, इनपुटचं व्होल्टेज व्हॅरी करत चालला आहे तुम्ही. पुन्हा डायोड ऑन होतो आहे, इनपुटचा करंट मिळतो आहे तुम्हाला 8 मिली ॲम्पियर. म्हणजे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉन्स्टंट VCBच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूला इनपुट व्होल्टेज व्हॅरी करून इनपुट करंट आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, तर इनपुट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतो आपण, आता बाय ओहम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू R. V इज इक्वल टू I इंटू R. Therefore R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I. मग आपल्याला इनपुट रेजिस्टन्स पाहिजे, तर व्होल्टेज आणि करंट दोनही पॅरामीटर्स आपण इनपुटचे घेणार. मग देअरफॉर RI इज इक्वल टू इनपुट रेजिस्टन्स इज द रेशो ऑफ चेंज इन इनपुट व्होल्टेज टू दी चेंज इन इनपुट करंट. आता मॅथमॅटिक्समध्ये चेंज इन व्हॅल्यू कशी दाखवतो आपण, तर डेल साईनने दाखवतो. तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत असेल डेल VBE किंवा डेल VEB. डेल VEBचा अर्थ काय होतो आहे, चेंज इन व्होल्टेज फ्रॉम हायर व्हॅल्यू मायनस लोअर व्हॅल्यू. डेल VEB डिवायडेड बाय डेल IE. डेल IE इज नथिंग बट चेंज इन करंट. ओके, input resistance is defined as it is the ratio of change in emitter voltage del VBE to the resulting change in emitter current del IE at a constant base voltage VCB. This is called as the input characteristic of a common base transistor or common base configuration. Okay, नंतर आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपण आत्ताच बघितलं की आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन दी टू आउटपुट पॅरामीटर्स, दॅट इज आउटपुट करंट अँड आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्टिव्ह इनपुट कॉन्स्टंट इनपुट करंट. इनपुट कॅरेक्टरिस्टिक आपण कशी ड्रॉ करतो, इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट घेतो, कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज घेतो आपण. त्याच्या ऑपोजिट
आउटपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण आउटपुट पॅरामीटर्सच घेतो, परंतु इनपुटचं कॉन्स्टंट करंट घेतो. इथे लक्षात, इट इज द कर्व बिटवीन IC अँड VCB ॲट कॉन्स्टंट इमिटर करंट. ओके, तर आउटपुटचे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये? तर आउटपुट करंट आहे, त्याला IC म्हटलं आहे. आउटपुटचं व्होल्टेज आहे, त्याला VBC किंवा VCB म्हटलेलं आहे. आणि त्या टायमिंगला आपल्याला कॉन्स्टंट जो करंट ठेवायचा आहे, तो कॉन्स्टंट करंट कोणता आहे? तर इनपुट करंट आहे. मग इनपुट करंट कुठला आहे? तर IE हा इनपुट करंट आहे. ओके, किपिंग इमिटर करंट IE फिक्स ठेवायचा इनपुटचा करंट, VCB व्हॅरी करायचा आणि IC मेजर करायचा. these are the different values of output characteristic. ओके, आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक दिसतंय बघा तुम्हाला. द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स हॅज 3 बेसिक रिजन्स. आपण आधीच बघितलेलं आहे की कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टरमध्ये ट्रान्झिस्टर कॅन ऑपरेट इन 3 डिफरंट रिजन और 4 डिफरंट रिजन. ॲक्टिव्ह रिजन, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि एक इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन. पण इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन आपण ऑपरेशनमध्ये यूज करत नाही, म्हणून 3 रिजनचं आपण या ठिकाणी ऑपरेशन स्टडी करतोय. आता डायग्राम दिसतंय बघा. एक्स ॲक्सिसवर आउटपुटचा व्होल्टेज आहे VCB, वाय ॲक्सिसवर आउटपुटचा करंट आहे IC, आणि आपण मध्ये तुम्हाला ज्या लाईन्स दिसत आहेत IE = 0, IE = 1, 2, 3, 4. आता प्रत्येक स्टेजला काय करतो आपण? पहिल्यांदा IE = 0 घेतो, VCB व्हॅरी करतो, करंट भेटतो का? नाही भेटत. पुन्हा IE = 1 mA करतो आपण, VCB व्हॅरी करतो, करंट भेटतो तुम्हाला 1 mA IC वाय ॲक्सिसवरती, बरोबर आहे. नंतर तुम्ही VCB किती वाढवला, करंट वाढत नाही. पुन्हा अजून IE = 2 mA केला, VCB वाढवत चालले, IC 2 mA मिळाला. VCB किती वाढवला, IC वाढत नाही, बरोबर आहे. आता ॲक्टिव्ह रिजन इज डिफाईन ॲज द बायसिंग अरेंजमेंट, कट ऑफ रिजन वेअर द कलेक्टर करंट इज 0 A, and saturation region of characteristic to the left of VCB. म्हणजेच काय? ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ऑपरेट होतोय, ॲम्प्लिफिकेशन पर्पजसाठी आपण त्याचा यूज करतोय. त्यामध्ये ॲक्टिव्ह रिजनमध्ये तुम्ही इनपुट करंट कॉन्स्टंट करताय, VCB वाढवताय, IC पण वाढतोय. कट ऑफ रिजनमध्ये काय होतं आहे? इनपुट करंट 0 आहे, आउटपुट काहीही भेटत नाही. सॅच्युरेशन रिजनमध्ये काय होतं आहे? तुमचा करंट इन्क्रीज होतो आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस तुमचा VCB 0 आहे त्या टायमिंगला जो करंट इन्क्रीज झालेला आहे तो आपण सॅच्युरेशन रिजनमध्ये कन्सिडर केलेला आहे. ओके, आता बघा 3 रिजन्स दाखवले, एक ॲक्टिव्ह रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि कट ऑफ रिजन. आता ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय होतं? IE इन्क्रीज झाला, IC इन्क्रीज होतो. B जंक्शन फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस. ओके, ॲक्टिव्ह रिजनमध्ये कालच आपण बघितलं की पहिला जो रिजन आहे तो फॉरवर्ड बायस करतो आपण आणि दुसरा रिजन आपण रिव्हर्स बायस करतो. त्याच टायमिंगला ट्रान्झिस्टर विल ऑपरेट इन अ ॲक्टिव्ह रिजन. सेकंड वन सॅच्युरेशन रिजन, बेस इमिटर आणि कलेक्टर बेस जंक्शन बोथ आर दी फॉरवर्ड बायस, म्हणजे दोघंही ॲज अ स्विच म्हणून ऑपरेट होतात. आणि कट ऑफ रिजन बिलो दी लाईन ऑफ IE = 0 A. B अँड कॉमन बेस जंक्शन इज रिव्हर्स बायस, म्हणजे दोनही जंक्शन जे आहेत ते रिव्हर्स बायस आहेत, म्हणजे ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज अन ओपन स्विच. ओके, तर या ठिकाणून आता आउटपुट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करणार आपण? यामध्ये डायग्राम बघितली तुम्ही, तर या ठिकाणी आपण आउटपुट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करणार? तर बाय ओम्स लॉ V = IR, R = V डिवायडेड बाय I. मग या ठिकाणी पुन्हा जसा इनपुट रेजिस्टन्स काढला होता तसंच आपण या ठिकाणी आउटपुट रेजिस्टन्स कन्सिडर करणार. आउटपुट रेजिस्टन्स इज द रेशो ऑफ चेंजिंग कलेक्टर बेस करंट किंवा कलेक्टर बेस व्होल्टेज टू चेंजिंग कलेक्टर करंट ॲट अ कॉन्स्टंट इमिटर करंट. म्हणजे R0 = del VCE आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय del IC आउटपुट करंट
आणि त्या टायमिंगला आपण इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवलेला आहे. दिस इज द आउटपुट रेजिस्टन्स. ओके, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. Okay, and the most widely used configuration for in a transistor is common emitter characteristics of a CE configuration. म्हणजे मॅक्झिमम यूज केल्या जाणारी जी कॉन्फिगरेशन आहे किंवा ज्याचे जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स आहेत तो आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ते का आहेत ते आपण पुढे जाऊन बघणार आहोतच. या ठिकाणी सर्किट डायग्राम दिसतंय तुम्हाला. आता ॲरो हेड डायरेक्शन ज्या टर्मिनलवर आहे तो टर्मिनल इमिटर आहे किंवा ॲरोहेड डायरेक्शन आउटवर्ड इंडिकेट करते. दिस इज द NPN ट्रान्झिस्टर. ॲरोहेडचं टर्मिनल आहे तो आहे इमिटर. सेंटरच्या जंक्शनला जो टर्मिनल आहे तो आहे बेस आणि राहिलेला टर्मिनल कुठला आहे तर कलेक्टर आहे. या ठिकाणी इमिटर टर्मिनल हा कॉमन घेतलेला आहे, ग्राउंड घेतलेला आहे इनपुट आणि आउटपुटमध्ये. इनपुट टर्मिनल आहे बेस, आउटपुट टर्मिनल आहे कलेक्टर. एकदम सिंपल फंडामेंटल आहे. इनपुट टर्मिनल जो आहे ते सर्व पॅरामीटर त्या इनपुट टर्मिनल रिलेटेड घ्यायचेत आणि आउटपुट पॅरामीटर घेताना सर्व पॅरामीटर आउटपुट टर्मिनल्स रिलेटेड घ्यायचेत. म्हणजेच इनपुट करंट IB, आउटपुट करंट IC, इनपुट व्होल्टेज VBE बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर, आउटपुट व्होल्टेज VCE कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर. ओके, आणि इमिटर टर्मिनल हा कॉन्स्टंट टर्मिनल आहे. मग या ठिकाणी पुन्हा आपल्याला स्टडी करायचं आहे इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. द सेम फंडामेंटल वी आर युझिंग हिअर. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन द टू इनपुट पॅरामीटर्स, दॅट इज करंट अँड व्होल्टेज, दॅट इज VBE अँड IB with respective constant output voltage VCE. Okay, output characteristics is always drawn between the two output parameters, that is VCE and IC with respective constant input current IB. Okay, आता आपण फर्स्ट वन बघूयात. या ठिकाणी इनपुट कॅरेक्टरिस्टिक. The input characteristics is a curve plotted between two input parameters, that is IB and VBE at a constant collector emitter voltage, that is VCE. ओके, म्हणजेच आपल्याला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ही दोन इनपुटच्या पॅरामीटर्समध्ये ड्रॉ करायची आहे. जसं की IB इनपुट करंट अँड VBE इनपुट व्होल्टेज. त्याच टायमिंगला आपण आउटपुटचा व्होल्टेज हे कॉन्स्टंट ठेवणार आहोत. ओके, दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. डायग्राममध्ये काय दिसतंय आपल्याला, एक्स ॲक्सिसवर आपण VBE घेतला आहे इनपुटचं व्होल्टेज, वाय ॲक्सिसवर आपण IB घेतला इनपुटचा करंट. त्याची रेंज दिली इन द रेंज ऑफ मिली ॲम्पियर, VBE इन द रेंज ऑफ व्होल्टेज V. ओके, आणि त्या टायमिंगला आपण काय करणार आहोत, कॉन्स्टंट VCE ठेवणार आहोत, आउटपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवणार आहोत. मग सुरुवातीला आपण आउटपुटचा करंट कॉन्स्टंट करून घेतला, समजा तो केला आपण 1 व्होल्ट. आता आपण इनपुटचं व्होल्टेज व्हॅरी करतोय VBE 0, 0.2, 0.3, 0.4 तिथपर्यंत व्होल्टेज वाढत नाही. 0.4, 0.5 नंतर थोडा व्होल्टेज 0.56 वर गेलं, करंट थोडा वाढणं चालू होतं. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी 0.6 आहे, 0.7 आहे, त्यानंतर करंट हा सडन इन्क्रीज झालेला आहे वाय ॲक्सिसवरती, ब्ल्यू लाईनने दाखवलेला आहे बघा, बरोबर. म्हणजे इफ IB इज मायक्रो ॲम्पियर्स कंपेअर टू मिली ॲम्पियर ऑफ IC, IB विल फ्लो वेन VB इज ग्रेटर दॅन 0.7. ओके, ज्या वेळेस VB हा 0.7 पेक्षा जास्त आहे त्यावेळेस तुमचा IB फ्लो होतो, बरोबर आहे. आणि त्या व्हॅल्यूच्या आधी IB इज व्हेरी स्मॉल आणि आपण तो करंट कन्सिडर करणार नाही. दिस इज कॉल्ड ॲज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये पुन्हा इनपुट रेजिस्टन्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर बाय ओम्स लॉ V इक्वल टू IR, R इज इक्वल टू V डिवायडेड बाय I. मग या ठिकाणी व्होल्टेज कोणतं घेणार तुम्ही, चेंज इन व्होल्टेज VBE, चेंजिंग करंट कुठला घेणार IB. देअरफॉर I इज इक्वल टू डेल VBE, इथे दिसतंय डेल VBE डिवायडेड बाय डेल IB ॲट कॉन्स्टंट. त्या टायमिंगला आपण कॉन्स्टंट VCE व्होल्टेज ठेवतोय. दिस इज कॉल्ड ॲज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ ट्रान्झिस्टर.
common emitter configuration. The most important characteristic is output characteristic of a common emitter configuration. या ठिकाणी डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला की output characteristic is always drawn between the two output parameters, that is output voltage VCE, output current IC, with the respective constant input current IB. ओके, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. इमिटर टर्मिनल आपण कुठेही घेत नाही. इनपुटचा करंट IB कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंटमध्ये ड्रॉ करायचे आहे. तर आउटपुट व्होल्टेज कुठला आहे तर VCE, आउटपुट करंट कुठला आहे IC. आता लक्षात घ्या, ट्रान्झिस्टर कॅन ऑपरेट इन 3 डिफरंट रिजन्स. एक आहे कट ऑफ रिजन, दुसरा आहे ॲक्टिव्ह रिजन, तिसरा आहे सॅच्युरेशन रिजन. आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टरचे जे 2 जंक्शन्स आहेत, पहिला इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस, कलेक्टर इमिटर जंक्शन आउटपुटचा रिव्हर्स बायस, ॲक्टिव्ह रिजन. सॅच्युरेशन रिजनमध्ये दोनही रिजन हे फॉरवर्ड बायस असतात, बेस इमिटर आणि कलेक्टर इमिटर जंक्शन. कट ऑफ रिजनमध्ये दोनही जंक्शन्स हे रिव्हर्स बायस असतात, जसं बेस इमिटर जंक्शन आणि कलेक्टर इमिटर जंक्शन. ओके, वी आर युजिंग हिअर द सेम फंडामेंटल. डायग्राममध्ये लक्ष द्या. एक्स ॲक्सिसवर आउटपुट व्होल्टेज घेतलेला आहे VCE, वाय ॲक्सिसवर आउटपुट करंट घेतलेला आहे IC. प्रत्येक IBच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला आपण VCE बदलणार आहोत, चेंज करणार आहोत आणि त्याच टायमिंगला IC आपण नोट डाऊन करणार आहोत. दिस इज द प्रॅक्टिकली आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. सुरुवातीला आपण IB = 0 मायक्रो ॲम्पियर ठेवलं, 0 मायक्रो ॲम्पियर फिक्स केला. नंतर आपण VCE वाढवणं चालू केलं. VCE एक्स ॲक्सिसवर वाढवतोय आपण, 5 केला, 10 केला, 15 केला, 20 केला, परंतु IC वाढलेला नाही आहे. त्या टायमिंगला IC तुमचा एकदम छोट्याशा प्रमाणात वाढलेला आहे. इट इज व्हेरी निग्लिजिबल व्हॅल्यू. 0 to 1च्या रेंजमध्ये 0.1 एवढं आपण कन्सिडर करू. ओके, मग त्या जो रिजन आहे, ज्या रिजनमध्ये तुमचा आउटपुट करंट फ्लो होत नाही, जेव्हा इनपुट करंट 0 आहे याचा अर्थ व्होल्टेज आणि करंट हे सर्व 0 आहेत. म्हणजे दोनही जंक्शनमधले किंवा दोनही रिजनमधले जे डायोड्स आहेत ते ऑफ आहेत, इनपुटचा पण आणि आउटपुटचाही. म्हणून या ठिकाणी जो डार्क लाईन दिसते एक्स ॲक्सिसच्या जवळ, डार्क पोर्शन, दिस इज कॉल्ड ॲज द कट ऑफ रिजन. या रिजनमध्ये दोनही डायोड्स हे ऑफ आहे. ट्रान्झिस्टर विल ॲक्ट ॲज अन ओपन स्विच. ओके, त्यानंतर आपण काय केलं, IB वाढवला, 10 मायक्रो ॲम्पियर केला. नंतर आपण VCE व्होल्टेज वाढवत चाललो. VCE 10 केलं, 15 केलं, 20 केलं. त्यानंतर आपला 1 मिली ॲम्पियर एवढा आउटपुट करंट फ्लो झालेला आहे बघा वाय ॲक्सिसवर. नंतर आपण IB 20 मिली ॲम्पियर केला. VCE वाढवत चाललो आपण, IC वाढतोय. IB 30 मिली ॲम्पियर केला, VCE वाढतोय, IC पण वाढतोय. फायनली आपण IB 60 मिली ॲम्पियर केला. VCE तसतसाच वाढवत चाललो 0 पासून पुन्हा. IC मॅक्झिमम मिळाला 6 मिली ॲम्पियर. म्हणजे आपल्या काय लक्षात येतं आहे की ज्या रिजनमध्ये IC वाढतोय तो रिजन जो आहे दिस इज कॉल्ड ॲज द सॅच्युरेशन रिजन. त्या रिजनमध्ये ट्रान्झिस्टर ऑन आहे, दोनही रिजन्स त्याचे ऑन आहेत, बेस इमिटर आणि बेस कलेक्टर इमिटर दोनही जंक्शन्स त्याचे ऑन आहेत. ओके, आणि ॲक्टिव्ह रिजन दाखवलेला आहे ज्यामध्ये ट्रान्झिस्टर ऑपरेट होतोय. ओके, आता फॉर स्मॉल VCE IC विल नॉट इन्क्रीजेस लिनियरली. जसा VCE वाढवणार तसतसा IC वाढतोय, पण IB पण आपल्याला त्या टायमिंगला वाढवावा लागतोय. मग या ठिकाणी पुन्हा आउटपुट रेजिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचा ठरला तर आउटपुट रेजिस्टन्स अगेन द सेम फंडामेंटल बाय ओहम्स लॉ, V = IR, R = V divided by I. Here we are taking the change in voltage, change in output voltage del VCE divided by change in output current del IC. त्या टायमिंगला IB आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे.
These are the comparison of a transistor configuration. कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. एक्झाममध्ये बऱ्याचदा आपल्याला डिफरन्स पॉईंट विचारले जातात. त्यामध्ये इनपुट रेजिस्टन्स, आउटपुट रेजिस्टन्स, व्होल्टेज गेन, लिकेज करंट आणि ॲप्लिकेशन्स. आता ॲप्लिकेशन जर बघायचे ठरले तर कॉमन बेस कॉन्फिगरेशन हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशनमध्ये वापरला जातो. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन ऑडिओ फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जातो. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन इम्पेडन्स मॅचिंगच्या ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जातो. दिज आर द सम ऑफ द ॲप्लिकेशन्स. आता बघा, गेन, कुठल्याही पॅरामीटरचा गेन काढायचा असेल तर आउटपुट क्वांटिटी डिवायडेड बाय इनपुट क्वांटिटी हा त्याचा फॉर्म्युला आहे. समजा पॉवर गेन काढायचा तर आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. करंट गेन काढायचा आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. व्होल्टेज गेन काढायचा आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. लक्षात घ्यायचं आहे, कुठलाही गेनला युनिट नसतं बिकॉज ऑफ इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटीज. व्होल्टेज टू व्होल्टेज, करंट टू करंट, पॉवर टू पॉवर. ओके, आता कन्क्लुजन काय येतं आहे आपल्याला, द कॉमन इमिटर सर्किट इज मोस्ट इफिशियंट. रिझन हाय करंट गेन, हाय व्होल्टेज अँड पॉवर गेन. ओके, आणि आपण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हा ऑडिओ फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स म्हणजे PI सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, पॉवर ॲम्प्लिफायर ज्याला म्हणतो, त्यामध्ये आपण त्याचा यूज केला जातो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द इनपुट अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ट्रान्झिस्टर लाईक ए कॉमन बेस कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा पार्ट कुठला आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन द टू इनपुट पॅरामीटर्स करंट अँड व्होल्टेज. त्या टायमिंगला आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आहे. त्याच्या ऑपोजिट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक इज ऑलवेज ड्रॉन बिटवीन द टू आउटपुट पॅरामीटर्स, दॅट इज आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट विथ रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टंट इनपुट करंट. इथे या स्लाईडमध्ये दिसतं आहे तुम्हाला. ओके, तर आपण उद्याच्या लेक्चरला राहिलेला पार्ट बघूयात. होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दॅट दी इनपुट अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉमन बेस अँड कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. Those students are not understand, they can contact me on my personal WhatsApp number or by with telephone. Okay, thank you to all of you.